वल्ले, अगं झालाय का चहा? वल्ले, वल्ली, अगं आप्पा हाक मारतायत. अहो सकाळपासून साधा एक कप चहा सुद्धा मिळालेला नाहीये. आप्पा थांबा ना, मी ठेवते ना चहा. मी अनामिका, ऐका ना, माझं आवरून झालंय, मी ठेवतो चहा. आप्पा मी ठेवतो. नाही सौरभराव, अहो तुम्ही कशाला उगाच त्रास करून घेताय? नाही, वल्ली असेलच इकडे कुठेतरी, ती देईल की. वल्ली, वल्ली, हे काय वल्ली? ऍडमिशन घेतले ना मी. ठरलं का तुझं काय करायचं ते? मला बोलली नाहीस. ते होणाऱ्या जाऊबाईंना माहिती ना सगळं. जाऊबाई बोला ना. म्हणजे ऑफिसमध्ये आली होती वल्ली मला भेटायला. मला तुम्हा सगळ्यांशी थोडं बोलायचंच होतं. आता तुम्ही दोघी काय बोलणार? काय करायचं ते करा. नाही ठरवलं काहीच नाहीये. अहो मला एंट्रन्स एक्झाम द्यावी लागेल ना, पूर्व परीक्षा ती द्यावी लागेल. तोपर्यंत ऍडमिशन मिळणार नाही मला. पण एंट्रन्स एक्झाम द्यायची तर त्यासाठी फी भरावी लागणार आणि फीचे पैसे भरावे लागणार. हो भरले. आणलेस कुठून पैसे वल्ली? सचिन, अरे मी दिले पैसे. का? तुम्ही का दिलेत? कारण मला वाटतंय की वल्लीनं शिक्षण घ्यावं. आणि हे माझं आणि वल्लीचं डील आहे ना, तुम्ही कुणी नका पडूया. हो पण वहिनी तुम्ही. सचिन, अरे असं काय करतोस? मी पण या कुटुंबाचा एक भाग आहे ना. आहात तुम्ही. मग झालं तर डन. डील आहे हे आमचं. मी आणि वल्ली करू हे हँडल. अगं बाई, घरातली कामच करायची राहून गेली. नाही म्हणजे तयारी केली मी सगळी, पुस्तकं आणि ही तयारी, हे सगळंच होतं माझ्या डोक्यात, म्हणून कामं सगळी करता नाही आली मला. अगं नाही वल्ली, असू दे. तुला नक्की किती वाजता पोचायचंय? नाही म्हणजे तसं जरा लवकरच जायचंय, पण ठीक आहे ना, मी कळवते की मी उशिरा येते म्हणून. सगळी कामं महत्वाची ना घरातली. थांबा, तुम्ही दोघी जा आपापल्या कामाला, मी करेन. नक्की कराल? अहो नाही मावशी, तुम्ही का? मी करेन ना. नक्की कराल? हो करेन. चला मी तुम्हाला दाखवते काय काय कामं आहेत. ती खूप आहेत. या होणार जाऊबाई. हे बघा, हरभरा मी भिजत ठेवलेला आहे. आलं लसणाची पेस्ट टाकायची त्याच्यात. त्याच्यानंतर कांदा टाका. मी घेईन ग. नाही ठेवून देते ना, तुम्हाला उगाच काम कशाला. टोमॅटो, हा कांदा आणि टोमॅटो टाकाल. नारळ ग बाई, नारळ सुद्धा खाऊन घ्या आणि भाजीत टाका. हो नक्की. मी तसं चहा सुद्धा करून ठेवलेला आहे. बरं, तुम्हाला फक्त गरम करायचं आहे. बाई, त्या कब्बशा विसरलेल्या नाहीयेत मी. अगं असू दे. नाही मी घेईन ना, विसरून ठेवून दे. हा, त्या विसरून घ्या. आणि कणिक सुद्धा मी भिजवून ठेवलेली आहे. तुम्हाला फक्त पोळ्या लाटायच्यात, बाकी काहीच करायचं नाहीये. कपडे सुद्धा मी भिजवून ठेवलेले आहेत. तुम्हाला फक्त धुवायचे, बाकी काहीही करायचं नाहीये. वाळत टाकेल ना. हा, वाळत सुद्धा टाका. आणि त्याच्यानंतर लादी आणि फरशी. अगं बाई, हा तो कपडा आहे ना, तो ओला होता, त्याच्यामुळे मी बाहेर वाळत टाकला. तो घ्याल. आणि तुम्हाला बादली सुद्धा तिथेच आहे. हो. आणि तुम्हाला काय करायची गरज नाही, मी ह्यांना सांगते ना लादी फरशी करायला. हा नाही अगं करेन मी. फिनाईल होतं ते त्यांना विचारा, ते देतील तुम्हाला. म्हणजे मी पण त्यांना सांगून ठेवते तसं, ते देतील. अजून काय बरं? हा, एवढं सगळं झालेलं आहे. तुम्हाला खरं तर काहीच करायची गरज नाही, सगळीच तयारी मी करून ठेवलेली आहे. हा,
बरं तू काळजी करू नकोस वल्ली, तू आता निघ, तुला उशीर होणार आहे. तुम्ही हे सगळं नक्की कराल ना, नाही तर मी त्यांना सांगते की मी उशिरा येते म्हणून. थांबा वल्ली, तू जा, मी करेन. नक्की ना? जाऊ बाई, खरंच तुम्ही माझं काम हलकं केलं तर. मी तसं काही काम नाहीच आहे पण तरी आले. हा आज तुझा पहिला दिवस आहे वल्ली, तो खूप छान जाऊ दे. इतकी वर्ष फक्त संसार सांभाळलास तू, आज घराबाहेर पडणारच. एक गोष्ट लक्षात ठेव, फक्त घर सांभाळणाऱ्या बायका घराची भरभराट करतात असं नाहीये. घराबाहेर पडून घरासाठी राबणाऱ्या बायका ही घराचं भलं करतात. काम घरचं असो किंवा बाहेरचं, आपल्या कुटुंबावर असलेली श्रद्धा महत्वाची. डबा घ्या. अरे वा, काय दिवसभर काय उपाशीच राहणार होतीस की काय, का बाहेरचं काय खाणार होतीस आणि पोट बिघडवून घेणार होतीस? ठेव डबा. माई मावशी, मला माहिती होतं तुम्ही परवानगी देणार. जरा एक मिनिट पाया पडते त्यांच्या. असू दे असू दे असू दे बाई. अप्पा पाया पडते. भाऊजी एक मिनिट. होतील खर्चाला. अगोबाई बोलली. सगळ्यांना नमस्कार करण्याच्या नादात अच्छा बोललेच नाही. काय तुझ्यासाठी काय आहे? ये भरारी. ऑल द बेस्ट. अय्या, हे बघा मला यांनी काय दिलंय. अगो बाई किती गोड आहे ना. हे बघा माझी काय हो, असं काय करताय, किती छान आहे. मला तुला खूप मोठं झालेलं पाहिजे. आता हे करायचं ठरवलेस तर नीटनेटाने पार पाड. मला तू काम करत असलेल्या विमानात बसायचंय आणि आयटीत सगळ्यांना सांगताना बघायचंय. ऑल द बेस्ट. काय कौतुक ते या सगळ्या खुळ्यांना. असं वाटतंय जसं की मी खरंच निघाले एअर होस्टेस व्हायला. आलेच मी. डफाट मागे आलेच. हा अच्छा. अगं बोलले तू कशी आहे? मी मस्त, एकदम मस्त. मी पण मस्त. किती वर्षांनी आले ना मी तुझ्या घरी. तुला सांगते, तुला इथं भेटून मला इतकं भारी वाटलं ना. बरं झालं मी तुला फोन केला. एक मिनिट, तुला नोकरीवर नाही जायचं? त्याचं काय आहे, मला काही अगदी रोज ऑफिसला जावं लागत नाही. आठवड्यातनं कधी कधी जाते मी, आणि त्यातून नेमकी मला आज सुट्टी. बरं झालं. पण बोलले आता ना आपण ठरवून अधूनमधून भेटायचं. अधूनमधून काय? मी रोज येणार आहे तुझ्या घरी तुला भेटायला. रोज? गंमत सांगते. सिरियसली? तर काय म्हणजे, तशी माझी होणारी जाऊबाई शिकलेली आहे, इंटिरियर डिझायनर आहे. अगो खोऱ्याने पैसा आहे तिच्याकडे, खूप पैसा आहे. तिच्या कोथरूडमध्ये खूप मोठा बंगला आहे, गाडीने फिरते. पण काय फायदा, माज आहे तोंडावर, माज. म्हणजे असं चेहरा बघितला ना तिचा की आगाऊपणा असा टपकतो तिच्या चेहऱ्यात. कुकरची रिंग आणि हो मिक्सर, स्पेअर, वॉशिंग मशीन लावायचे,
शेंगदाणे कूट करून ठेवायचंय आणि हरभरे वॉशिंग मशीनचा डिटर्जंट साबण आणि किचनची कामं बघून नंतर आधी बाकीचं उरकून घेते मशीनला कपडे लावते म्हणजे होऊन जातील सेम मावशी माई मावशी हा काय ग काय हवं मावशी साबण हवा होता साबण कपड्याचा देते हा घे थँक्यू अरे वा काय ग बाई पोरी किती काम पडले आणि काय ग बल्ले त्या एवढ्या शिकलेल्या इंटिरियर डिझायनर बाईला तू चक्क कामाला जंपून आलीस. मग काय हे बघ कोणी किती शिकलेलं असो पैसे कमवत असो घरकाम कोणाला चुकलंय घरकाम कोण करणार मग हो ना ग पण वल्ले तुझी जबाबदारी ऐकते ग तुझं जाऊ नाही ग मग होणाऱ्या जाऊबाई अच्छा आणि खर तर मी त्यांना जाऊबाई होऊच देणार नाहीये कारण जर ती माझी जाऊ झाली ना माझं काही खरं नाही. आणि तुझ्या या सगळ्या उद्योगांमुळे ना माझं काही खरं नाही. का म्हणजे काय तुझ्या नादात माझी नोकरी गेली म्हणजे. आणि हे बघ मी ना याआधी असं कधी कुणाचं खोटं ऍडमिशन वगैरे करून दिलेलं नाही. किती घाबरतेस तू मैत्रीण आहेस ना माझी लहानपणापासूनची मला वाटलं तू मदत करशील. हे बघ तुझ्यावर कधी अडचण आली ना तुला कधी माझी गरज लागली तर माझं स्त्रीधन विकेंड मी तुझ्यासाठी आणि तू मला खोटी ऍडमिशन नाही देऊ शकत. शी मानलं बाई वल्ली तुला मानलं. हे असं गळ घालणं ब्लॅकमेलिंग हे ना तुझं असं पहिल्यापासून चालूच आहे. पण खरं सांग वल्ले काय तेव्हा सुद्धा तू आप्पांच्या खोट्या साया मारल्यास ना मला नेहमी वाटायचं ही वल्ली ना एक ना एक दिवस कुठेतरी अडकणार. अडकली का काय तुझं नशीब चांगलं म्हणून हे असं काही झालं नाही. मला तर सहज सांगायची की तुझ्या घरातले तुझा जाच करतात. काय ग वल्ले इतकी वर्ष उलटली तुझं लग्न वगैरे झालं मला वाटलं जरा बदलली असेल आणि कसलं काय तू अजून तशीच आहेस. त्याला ना चिकाटी म्हणतात. धरतोड अशी वृत्ती नाहीये माझी कळलं. मी एकदा ठरवलं ना की ते मी मिळवतेच प्रत्येक वेळेला. आणि काय जसं माझं अभिनयाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि कौतुक करायचं सोडून तू मला ओरडतेस काय ग. हा अगं तसं नाही ग वल्ले. नाही ना मला माहिती होतं तुझ्या मनात तसं काहीच नसेल. आपण खास मैत्रिणी होत ना. हो ना ग लहानपणापासूनच्या वल्ले सुल्ले मला माहिती होतं तू माझी मदत करशील. अगदी 100% खात्री होती मला. मी आज सगळं घरचं काम तुमच्या एकटीवर टाकून ऑफिसला निघून गेलो. सॉरी. मी पाहिलंय तुला घरकाम करताना. आज मी केलं काय बिघडलं. तू चहा पी.
मॅम ये ना नील, आत ये. चहा घेतोस का? नाही नको मॅम. मॅम फिसकटलं ते डील. मी प्रेझेंटेशन दिलं पण त्यांचं म्हणणं होतं तुमच्या मॅडम कुठे आहेत, आम्ही त्यांच्याशीच बोलणार म्हणून. ठीक आहे, होतं असं कधीतरी. अहो इतक्या सहज कसं म्हणताय असं तुम्ही? आपण किती मेहनत करत होतो या प्रोजेक्टसाठी आणि तुम्हीच म्हणाला होतात ना की काही झालं तरी हे डील मिळवायचं म्हणून. किती मोठं प्रोजेक्ट गेलं हातातून. सॉरी मॅम, पण घरकामासाठी तुम्ही कोणीतरी हेल्पर हायर करा. 12 लाखाचं डील ही काही छोटी गोष्ट नाही. नील, निघ तू. तुम्ही एका दिवसात 12 लाख रुपयांचं नुकसान करून घेतलं घरकामासाठी. ठीक आहे ना सौरभ, काय पर्याय होता? कोण करणार होतं हे सगळं? इथे आपण कोणी मदतनीस बोलावणार आहोत का? पारिजातलं जरा वेगळं आहे. म्हणजे मी करते काही गोष्टी, पण उरलेल्या गोष्टी रमा आई आमच्याकडे मावशी येतात ना त्यांच्याकडून करून घेते. होतं मॅनेज. अहो म्हणजे तुम्ही घरकाम करत राहणार आणि बिझनेस मध्ये नुकसान सहन करत राहणार? मग काय करूया? इथे सुद्धा बोलवूया का कोणीतरी मदतनीस? म्हणजे काय आहे, मी काम करता करता त्यांच्याकडे लक्ष ठेवेन आणि मावशी सुद्धा असतात ना घरी, त्याही लक्ष ठेवतील. उद्याच बोलवते मग कोणाला तरी. एक दिवस सगळं सांभाळलंस तर मी तुझी तुलना माझ्या ताईशी केली. तू घराला घर पण दिलंस असं मला वाटलं, पण तू तर सून व्हायच्या आधीच घरावर अधिकार गाजवायला लागलीस. मावशी, मिस अनामिका अधिकार गाजवत नाहीये. त्या नाही हो, म्हणजे मी फक्त एक पर्याय सुचवला. हा, सुचवणं आणि आपले निर्णय इतरांच्या गळी उतरवणं यात फरक आहे. सकाळी वल्लीच्या बाबतीतही तू आम्हाला गृहीत धरलंस, आताही तेच करतेस. तुम्हा नोकरी करणाऱ्या मुलींना काम करणं, घर सांभाळणं याची सवयच नसते. इच्छा आहे मावशी, मी खरंच प्रयत्न करतेय. इच्छा असती ना तर मार्ग काढला असतास तू. अगं घरावर घरच्याच बाईचा हात फिरणं महत्वाचं असतं. इतकी वर्ष झाली मला नाही कुणाची मदत लागली. हा, माझी आपली एक छोटीशी खानावळ आहे, पण ती खानावळ सांभाळताना मी लहान मुलांना सांभाळलं, घरचं केलं, दारचं केलं. कारण ना कामं ढकलायची वृत्ती नाहीये माझी. संसार सांभाळायला ताकद असावी लागते. असं का म्हणताय माई मावशी? मी सुद्धा आईचं राधाचं करतेच आहे की. माहेरी राहून करणं आणि सासरी राहून करणं यात फरक आहे. मावशी, तुला सासरी राहून करायची सवयच नाहीये, हेच खरं आहे. अगं किती टोकाचं बोलतेस तू. जरा त्यांच्या मनाचा विचार कर. तिनं विचार केला का माझ्या मनाचा? काल आली आणि आज ती सगळ्या पद्धती बदलते. असा काय बदल केलाय र तिनं? ती आली आणि एक माणूस वाढलं. तिच्याच्यानं काही होत नसेल ना तर तसं मला सरळ सांगा, मी करेन सगळं. मावशी, त्या फक्त एक स्त्री आहेत म्हणून त्यांनी का राबत राहायचं? आणि फक्त घरकाम करणं म्हणजे काम करणं असं नाही ना मावशी. घरकाम करण्यासाठी त्यांनी ऑफिसच्या कामाला का कायम कमी लेखायचं? तू कमी लेखलंस तुझ्या ऑफिसच्या कामाला? इतकी वर्ष तू घरकाम करतच होतास ना. हे बघ, या घरात स्त्री पुरुष हा मुद्दा कधीच नव्हता आणि नाही. तू, सचिन, वल्ली, अनामिका, तुमच्यात तुम्ही कामं कशी काय ती वाटून घ्या, माझी काही हरकत नाही. पण बाहेरचं कुणी इथं येता कामा नये. तुमच्याच्याने जमत नसेल तर तसं मला स्पष्ट सांगा. मावशी, तुम्हाला का वाटतं असं की आम्हाला जमणार नाही? मी करते ना प्रयत्न. प्रयत्न? याला काय प्रयत्न म्हणायचा? माझ्या पाठीमागे तू याच्याकडे हा मदतनीस आणायचा विषय काढला होताच ना. त्यापेक्षा सरळ सांगायचं ना, नाही जमत मला घर सांभाळणं, नाही जमत मला संसार, तडजोडी. हे बघ,
जे मनात असेल ना ते असं मोकळेपणे सांगितलं असतंस तर मला कदाचित तुझा राग आला असता, पण तुझ्याबद्दल आदरही वाटला असता. शेवटी संसारी बायका आणि तुम्ही मुली यात फरक असतो तो असतोच.